नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला इथे बघा काही बुट्ट्यांचे प्रकार दाखवणार आहे। तर बुट्ट्या हे बघा जे आपले गहू मणी आहे ना त्यापासून बुट्ट्या कशा करायच्या आणि त्या पण बुट्ट्या बघा थोड्याशा मोठ्या मोठ्या, कारण बघा आता आपण छोटे छोटे जे बुट्ट्या आहेत ना ते सुरुवातीला जेव्हा आपले बेसिक क्लास चालू होते त्यामध्ये बघितलेले आहेत। आज मी तुम्हाला फक्त आणि फक्त गहू मण्यापासूनच 5 प्रकारच्या बुट्ट्या दाखवणार आहे। तर इथे तुम्ही बुट्ट्या पण म्हणू शकता आणि त्यात आपले जे पॅचचे प्रकार असतात ना तो पण येणार आहे। तर अशा प्रकारे आणि नुसते आपले हे जे गहू मणी आहेत ना तर फक्त गहू मणीच नाही तर याच्यामध्ये काही मोती, काही शुगर बीट्सही आपल्याला लागणार आहे। तर त्यामुळे मी हे सगळं इथे काढून घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला कुंदन पण लागणार आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी इथे हे घेतलेलं आहे। आणि बघा आपले हे जे ॲडव्हान्स क्लास आहे ना तर आज आपला 50वा दिवस आहे। आत्तापर्यंत आपले ॲडव्हान्स क्लासचे 50 दिवस कंप्लीट झालेले आहेत। तर या 50 दिवसामध्ये आपण बरंच काय वर्क शिकलेलं आहोत ॲडव्हान्सचं। तर लवकरच आपण जे बघा आपले सिल्क थ्रेडचं वर्क आहे ना ते आपण लवकरच घेणार आहोत। तर सिल्क थ्रेडच्या वर्कमध्ये बरेचसे स्टिचेस आहेत ते आपण शिकणार आहोत। तर बघा पंखांचे स्टिच, असे वेगवेगळे स्टिच भरपूर आहेत। तर स्टेप बाय स्टेप आपण ते सगळे स्टिच शिकणार आहोत। म्हणजे आपल्याला जर पिकॉक बनवायचं असेल ब्लाउज पीसवरती फक्त आपला सिल्क थ्रेडचा तर तुम्ही अगदी इझी आणि सहजपणे बनवू शकाल। त्याचबरोबर काही पानांचे प्रकार असतात। आता हात शिलाईने मी तुम्हाला कशा प्रकारे पानं बनवायचे हे तर मी शिकवलेलं आहे, परंतु अरीवर्कच्या सुईने कशा प्रकारे पानं बनवायचे ते पण आपण लवकरच बघणार आहोत। तर बघा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये विचारलं होतं की ज्यांना कोणाला पेंटिंगचे क्लासेस करायचे आहेत तर बऱ्याच ताईंनी कमेंट केलेलं आहे की हो तुम्ही पेंटिंगचे क्लासेस घ्या म्हणून। तर ते पण आपण लवकरच चालू करणार आहोत। तर बघा आणि त्याचबरोबर आपले वर्कशॉपही चालू आहेत। देवीचं वर्कशॉप चालू आहे आणि 3D पिकॉकचं वर्कशॉप चालू आहे। तर बघा आता आपलं हे डिसेंबर महिन्याचा शेवट आहेत। तर बघा संक्रांती स्पेशल आपल्या जे वर्कशॉप चालू झालेलं आहे। तर ज्यांना कोणाला हे वर्कशॉप करायचं आहे, देवीचं वर्कशॉप आणि 3D पिकॉकचं वर्कशॉप दोन्हीही चालू होणार आहे। तर 29 तारखेला आपलं 3D पिकॉकचं वर्कशॉप चालू होणार आहे। ज्यांना कोणाला हे 3D पिकॉकचं वर्कशॉप करायचं असेल त्यांनी 29 तारखेपर्यंत मेसेज करून आपापली जागा बुक करून ठेवायची आहे। तर फक्त आता कारण काय झालंय ना संक्रांती स्पेशल हे 3D पिकॉकचं वर्कशॉप घेतलेलं आहे त्याच्यामुळे खूप सारे ॲडमिशन झालेले आहेत। तर ज्यांना कुणाला घ्यायचं आहे तर त्यांनी पटपट आणि लवकर वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, म्हणजे तुम्हालाही तुमची जागा मिळून जाईल। ठीक आहे, कारण इथे लिमिटेड जागा आहेत आणि त्यामुळे कारण बघा आता आपलं जे वर्कशॉप आहे तर ते 3 दिवसामध्ये आहेत। तर 3 दिवसामध्ये तेवढं झालं पाहिजे, त्यामुळे थोडेसे कमी जागा आपण घेतलेल्या आहेत। त्यानंतर ह्या 29 तारखेनंतर पण आपण घेणार आहोत, परंतु आपलं 3D पिकॉकचं जे ब्लाऊज आहे ना ते व्हायला हवं संक्रांतीपर्यंत, त्यामुळे 29 तारीख ही ठेवलेली आहे। ठीक आहे, तर ज्यांना कुणाला हे 3D पिकॉकचं वर्कशॉप करायचं असेल त्यांनी वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे। आता त्याचबरोबर जर कुणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर बेल आयकॉनलाही क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि इतर मैत्रिणींसोबत हे व्हिडिओ शेअर करायचे आहे। त्याचबरोबर बघा या अगोदर आपल्या चॅनलवरती बेसिक क्लास झालेले आहे आणि त्यानंतर ॲडव्हान्स क्लास चालू झालेले आहे। आता बघा बऱ्याच ताईंनी मला अशी पण कमेंट केली की आपलं जे हँडवर्क राहिलेलं आहे, कारण बेसिक हँडवर्क मी शिकवलेलं आहे, अजून बरंचसं हँडवर्कचे जे स्टिच आहे ते आपल्या राहिलेल्या आहेत। तर 2-3 ताईंनी मला त्या पण कमेंट केल्या की तुम्ही आता आपलं हँडवर्क जे राहिलेलं आहे ना ते पण घ्या। तर आपण हे जे आपलं सिल्क थ्रेडचं वर्क झालं की आपण ते पण घेणार आहोत। ठीक आहे, तर चला मग आता आपण आपले जे बुट्ट्यांचे प्रकार आहेत ना ते बघूयात। तर बघा आता इथे पेन्सिलने मी अगोदर मार्क करून घेते।
तर सगळ्यात सुरुवातीची आणि 1 नंबरची बुट्टी आपण इथे घेणार आहोत आणि आपले हे जे गहू मणी आहे ते घ्यायचे आहे आणि इथे साधा थ्रेड घेतला आहे. साधा थ्रेड म्हणजे पॉलिस्टर थ्रेड आपण इथे घेतलेला आहे. तर तुम्हाला माहिती आहे आपण वर्क करण्यासाठी नेहमी पॉलिस्टर थ्रेडच वापरतो. ठीक आहे. तर हे बघा अशा पद्धतीने सगळ्यात अगोदर इथनं आपण हा थ्रेड जो आहे तो वरती काढून घेतलेला आहे आणि आपण मार्क इथे केलेला आहे. आपली बुट्टी जी आहे ना ती इथे त्याचा मध्ये येणार आहे. तर हे बघा अशा प्रकारे आता जो आपला गहू मणी आहे त्याचा फुगीर भाग वरती ठेवलाय आणि निमुळता भाग खालच्या बाजूने घेतला. आता याच्यामध्ये पण साईज आहे 1 साईज 2 साईज 1 mm 2 mm 3 mm अशा पद्धतीने याचे पण नंबर आहेत. जसे की आपले हे मोती आहेत ना त्याचप्रमाणे याचे पण नंबर आहेत. बघा आता राईज मण्यांमध्ये माझ्याकडे 2 प्रकार आहेत तर ते मी तुम्हाला दाखवते. तर बघा हा मोठा प्रकार मिळाला. तर हे बघा हे 2 प्रकार माझ्याकडे राईज मण्यांमध्ये आहे. तर अशा प्रकारे हे जे आपले गहू मणी राईज मणी आहे ना तर यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळी साईज आहे. तर बघा आता अशा प्रकारे इथे हा स्टिच करून घेतला. ठीक आहे. आता त्यानंतर काय करायचंय आपल्याला थोडंसं तिरकं घ्यायचं. हे बघा अगदी थोडंसं तिरकं घ्यायचं. अशा प्रकारे एक स्टिच केली की अजून एक छोटीशी स्टिच घ्यायची तिथे आणि थ्रेड जो आहे ना तो वरती काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आणि बघा याचा पण फुगीर भाग जो आहे तो इकडे आहे, निमुळता भाग मध्ये घेतलाय. ठीक आहे. आता अशा पद्धतीने इथे आपल्याला हे स्टिच करून घ्यायचंय. बघू शकता अशा पद्धतीने हे आपल्याला व्यवस्थित इथे स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिच करून झाल्यानंतर आता इकडच्या बाजूने पण आपल्याला सेम तसंच करायचं आहे. बघा एक लॉंग स्टिच घ्यायची आणि एक थोडीशी जवळ स्टिच घ्यायची. आपला राईज मणी घ्यायचा गहू मणी घ्यायचा आणि हे बघा अशा पद्धतीने हे स्टिच करायचंय आणि इथे गाठ देऊन आता हे पॅक करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आता नंबर 2 ची बघा 1 नंबरची झाली. आता नंबर 2 ला बघूयात. तर ही अगदी छोटी आहे आणि तुम्ही बघा अगदी ब्लाऊज वरती खूप सुंदर अशी ही दिसते. जेव्हा ब्लाऊज वरती बनवाल ना तेव्हा खूप सुंदर ही बुट्टी जी आहे ना ही दिसते. तर बघा अगोदर राईज मणी घेतला जसं आपण वरती लावलाय सेम त्याच पद्धतीने आपण लावून घेतला आणि त्यानंतर अगदी अगोदर आपल्याला हा स्टिच करून घ्यायचा आहे. हा जो गहू मणी आहे ना हा इथे स्टिच करून घ्यायचा अशा पद्धतीने हा स्टिच करून झाल्यानंतर एक मोती घ्यायचा आहे जो की बघा शुगर बीड्सच्या साईजचा आहे हा. तर अशा प्रकारे पण हे मोती जे आहे ना ते मिळतात आणि बघा तो पण स्टिच करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने तो पण स्टिच केलाय आणि आता बघा इथे एकतर तुम्ही गाठ पण देऊ शकता किंवा हा जो मोती आहे छोटा तर यामध्ये अशा पद्धतीने हा गोल राऊंड करून अडकून घेऊ शकता. बघा अशा पद्धतीने याची बुट्टी पण खूप सुंदर दिसते. आता तुम्हाला जर छोटा नसेल लावायचा तर हा मोठा पण तुम्ही लावू शकता. परंतु काय ना आपला हा जो गहू मणी आहे हा छोटा आहे त्याच्यामुळे छोटा मोती लावलाय त्याच्यामुळे ते अजून सुंदर दिसते. आता बघा आपण नंबर 3 ची बुट्टी बघणार आहोत. तर आता मी इथे मोठा मोती घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आणि अगदी मधोमध मी इथे स्टिच करून घेणार आहे. तर बघा अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहे. बघा स्टिच केलाय आणि याची जागा जी आहे ती चेंज होऊ नये यासाठी अजून एक छोटीशी चेन स्टिच घेतली. ठीक आहे. आणि आता बघा आपले जे गहू मणी आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत
आणि हे बघा अशा प्रकारे, हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे स्टिच करून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे एक स्टिच केला आणि अजून एक छोटीशी चेन स्टिच द्यायची इथे. म्हणजे जो गहूमणी आहे ना त्याची जागा जी आहे ती चेंज होत नाही, त्यासाठी आपल्याला एक छोटीशी चेन स्टिच इथे घ्यायची आहे. आता बघा दुसरा घेतलाय आणि तिथनंच आपण लगेच पुढे हा लावून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने, ठीक आहे. त्याच्याच पुढे लगेच लावून घेतला आणि हा पण आपल्याला 2 वेळा स्टिच करायचा. एक स्टिच झालं, अजून एक आपल्याला इथे स्टिच घ्यायचं आहे अशा पद्धतीने, ठीक आहे. हे झालं. परत आपल्याला गहूमणी घ्यायचा आणि हे बघा अशा पद्धतीने इथे स्टिच करून घ्यायचं. तर ही बुट्टी पण खूप सुंदर दिसते. तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि या सगळ्या बुट्ट्या ज्या आहे ना, तर आता ही बुट्टी जी आहे ती 5 वेळा बनवायची, ही बुट्टी 5 वेळा बनवायची, ही बुट्टी 5 वेळा बनवायची. अशा प्रकारे प्रत्येक बुट्टीचे 5-5 वेळा बनवली की प्रॅक्टिस होऊन जाते. आणि हे बघा अशा प्रकारे इकडे पण आपल्याला एक जो गहूमणी आहे तो लावून घ्यायचा आहे. आणि हे बघा अशा प्रकारे इथे आपण हे स्टिच करून घेतलंय. आणि आता आपल्याला इथे गाठ देऊन हे पॅक करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता ह्या 3 प्रकारच्या झाल्या. आता आपण चौथा प्रकार बघणार आहोत बुट्टीचा. तर बघा अशा पद्धतीने राईजमणी घेतला, गहूमणी घेतला आणि इथे अशा पद्धतीने हा स्टिच करून घ्यायचा. आता बघा जी निमुळती भाग आहे ना तो मी आतमध्येच म्हणजे इकडच्या बाजूने घेतलाय. आणि बघा एक स्टिच झालाय, अजून एक स्टिच आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि त्यानंतर काय करायचंय, अजून एक राईजमणी घ्यायचा आणि याची पण निमुळती बाजू आपल्याला इकडेच आतमधल्याच बाजूने घ्यायची. आणि इकडे अशा पद्धतीने थोडासा तिरका घेतलाय, इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि हा पण आपल्याला 2 वेळा स्टिच करून घ्यायचा आहे इथे, म्हणजे त्याची जागा जी आहे ती चेंज होणार नाही त्यामुळे. आता बघा आता आपल्याला रिटर्न इथे मध्ये जायचंय. बघा परत आपण मध्ये गेलोय आणि इथे पण आपल्याला 2 स्टिच घ्यायच्यात, एक मोठी आणि एक छोटी अशा पद्धतीने. आणि परत आपला गहूमणी घ्यायचा आहे. बघा याची निमुळती बाजू पण आपल्याला आतमध्ये घ्यायची. तर बघा आणि इथे आपल्याला स्टिच करून गाठ देऊन पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता किती सुंदर ही बुट्टी दिसते. ही पण वेगळी आहे, ही पण वेगळी आहे. आणि या 3च आपले जे गहूमणी आहे याच्यापासून अजून खूप साऱ्या बुट्टींचे प्रकार आहेत, खूप सारे वेगवेगळे प्रकार आहेत. आता अजून एक आपण बुट्टीचाच प्रकार बघणार आहोत, पण हा थोडासा मोठा आहे. तर बघा इथे आता आपल्याला मोती घ्यायचा आहे आणि हा स्टिच करायचा आहे. एक स्टिच देऊन झाल्यानंतर अजून एक छोटीशी चेन स्टिच देऊन घ्यायची अशा पद्धतीने. आणि गहूमणी घ्यायचा आहे. बघा निमुळता भाग जो आहे तो आपला जो मोती आहे ना त्या बाजूने घेतलाय आणि ते अशा पद्धतीने हा स्टिच करून घ्यायचा आहे. रिटर्न जायचंय मध्ये, एक स्टिच झालाय, अजून एक छोटासा स्टिच घ्यायचा आहे. गहूमणी घ्यायचा आहे अशा पद्धतीने. इथे पण आपल्याला हे 2 स्टिच द्यायचे. परत रिटर्न जायचे मध्ये, एक स्टिच झाला, अजून एक स्टिच घ्यायचा आहे. परत गहूमणी, परत स्टिच,
अशा पद्धतीने. आणि अजून एक स्टिच परत आपल्याला मध्ये घ्यायचं आहे. गहूमणी. सेम याच पद्धतीने आपल्याला ही पूर्ण बुट्टी जी आहे ना ती बनवून घ्यायची. आणि ही जी बुट्टी आहे ना ही थोडीशी मोठी आहे, परंतु दिसायला खूप सुंदर दिसते. आणि ही आपण जास्त नाही टाकायची ब्लाऊजवरती, अगदी थोड्याशा टाकायच्या. एक फक्त बाहीवरती जर टाकायची असेल तर 5 ते 6 जर ह्या बुट्ट्या टाकल्या तरी आपली बाही खूप सुंदर अशी भरून दिसते. किंवा आपण याचं फ्लावरही बनवू शकतो. आपल्याला जर फ्लावर बनवायचं असेल आणि आपल्याला जर 3D 5D फ्लावर येत नसेल किंवा जरदोशीचं वगैरे फ्लावर येत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही याचं फ्लावर म्हणून पण उपयोग करू शकता. तर बघा परत रिटर्न यायचं आहे सेम त्याच पद्धतीने. परत गहूमणी स्टिच करून घ्यायचं आहे. 2 स्टिच द्यायला मात्र विसरायचं नाही. एक बीड्स लावून घेतला की 2 स्टिच द्यायचे आणि मग रिटर्न घ्यायचं, म्हणजे त्याची जागा जी आहे ती चेंज होत नाही. अशा पद्धतीने. बघू शकता. आता बघा इथे थोडीशी जागा शिल्लक राहत आहे, तर मी थोडंसं असं रिटर्न जाऊन परत तिथे एक आपला जो गहूमणी आहे ना तो इथे लावून घेणार आहे. तर हे बघा इथे अशी थोडीशी जागा तयार केलेली आहे. आणि हे बघा हा जो गहूमणी आहे ना हा अशा पद्धतीने इथे बसवणार आहे. तर बघा अशा पद्धतीने सुंदर अशी ही बुट्टी तयार झालेली आहे. आता इथे गाठ देऊन आपण पॅक करून घेऊ शकतो. ठीक आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने सुंदर अशी मी तुम्हाला 5 प्रकारच्या इथे बुट्ट्या दाखवलेल्या आहे. तर बघा नंबर 1, नंबर 2, नंबर 3 आणि नंबर 4 आणि हा 5. ठीक आहे. आता याला जर आता हे फ्लावर सारखं तर खूप सुंदर दिसते. जर याला अजून मोठं करायचं असेल तर इथे साईडने तुम्ही शुगर बीड्सचं सर्कल करू शकता, त्यानंतर याचं बनवू शकता. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला फक्त हे जे गहूमणी आहे याचे आणि मोती वापरून इथे 5 बुट्ट्यांचे प्रकार दाखवलेले आहे. आता ही बुट्टी जी आहे ना तर सगळ्यात भारी ही बुट्टी दिसते. त्यानंतर ही आणि ही पण आपली सिंगल जी आहे ना, जेव्हा आपलं एकदम साधं डिझाईन असेल ना तेव्हा ही सिंगल जो गहूमणी आहे आणि सिंगल मोती याची बुट्टी छान दिसते. जेव्हा तुमचं 3D 5D मधलं डिझाईन असेल तेव्हा तुम्ही हे फ्लावर म्हणून यूज करू शकता किंवा तुम्ही या फक्त 5 ते 6 बुट्टी जर टाकून घेतल्या बाहीवरती तरी तुमचं बाही जी आहे ती भरगच्च दिसेल आणि अगदी 3D 5D ब्लाऊज डिझाईन केल्यासारखंच लुक येईल. आणि ही बुट्टी पण खूप सुंदर दिसते. अशा प्रकारे मी तुम्हाला 5 बुट्ट्यांचे प्रकार शिकवलेले आहे. अजून जर बुट्ट्यांचे प्रकार पाहायला गेलं तर खूप सारे आहे. तर एका व्हिडिओमध्ये एवढ्या सगळ्या बुट्ट्या सांगणं आणि शिकवणं होत नाही, कारण बघा व्हिडिओ पण मोठा होतो आणि मग तुम्ही पण स्किप करत बघता, पूर्ण व्हिडिओ बघत नाही. छोटा जर केला तर मग तुम्ही पूर्ण बघता, म्हणजे तुम्हाला सगळे मी जे काही बारकावे सांगते किंवा ज्या टिप्स देते त्या तुमच्या लक्षात येतात. आणि जर मी मोठा व्हिडिओ केला तर तुम्ही तो पूर्ण बघत नाही आणि मग तुम्हाला त्याच्यातलं सगळं समजत नाही आणि मग तुम्ही परत कमेंट्स करता. तर तरीही हा व्हिडिओ मोठा झालेला आहे. तर बघा ह्या ज्या बुट्ट्या तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.